नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे ती टेस्ट सिरीज MHG गुरु किड्स टेक या यूट्यूबच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण विषय इंग्रजी पेपर 2 विषय प्रश्नपत्रिका जो कोड आहे ए त्या संदर्भात ही चर्चा करणार आहोत। तरी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे सर्व विषयांची ही तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही बघता येईल। चला आपण एक एक प्रश्न हे ह्या ठिकाणी बघणार आहोत। बघा, 7 एप्रिल 2024 रोजी जो शेटचा पेपर झाला होता त्या शेट पेपरमधील ही प्रश्नपत्रिका आहे। विषय इंग्रजी पेपर क्रमांक 2 आणि सेट ए। पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन एक्सप्लोरेटरी रिसर्च। त्याचे योग्य उत्तर आहे बी, द कॉजेस ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक फेनोमेनन। प्रश्न क्रमांक 2, हू एम्प्लॉय अ टेक्निक अ पोएटिकल प्रोज इन हिज वर्क कॉम्पेन्सेशन्स ऑफ ॲन इंग्लिश ओपियम एटर। त्याचे योग्य उत्तर आहे डी, थॉमस डी क्वेन्सी। 3 नंबरचा प्रश्न आहे सी, हू हॅज पेन द नॉवेल अ फ्यू ग्रीन लीव्ज। त्याचे योग्य उत्तर आहे सी, बार्बेरा पेम। 4 नंबरचा प्रश्न आहे, वेन डीड अरुण कोलटकर पब्लिश हिज मास्टरपीस जेजुरी। त्याचे योग्य उत्तर आहे 1976। 5 नंबरचा प्रश्न आहे, इन द फ्रेज अ कप ऑफ मिल्क द रिलेशन बिटवीन कप अँड मिल्क इज डॅश डॅश। त्याचे योग्य उत्तर आहे सिंटॅगमॅटिक। 6 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्लेज इन लेबल अ डोमेस्टिक ट्रॅजेडी। त्याचं योग्य उत्तर आहे डी, द डचेस ऑफ माल्फी। 7 नंबरचा प्रश्न आहे, स्ट्रक्चरलिस्ट क्रिटिसिझम इन इन्फ्लुएन्स बाय द आयडिया ऑफ। त्याचे योग्य उत्तर आहे डी, फर्डिनांड डी सॉसेरी। त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, इन 1954 द फर्स्ट फॉरेनर टू बी ॲक्सेप्टेड ॲज ॲन इंडियन सिटीजन वॉज डॅश डॅश। योग्य उत्तर आहे बी, वेरियर एल्विन। 9 नंबरचा प्रश्न आहे, रेमंड विलियम्स कल्चर अँड सोसायटी 1780 ते 1950 कॅटलॉग 5 की वर्ड्स दॅट बिअर विटनेस टू अ जनरल चेंज वे ऑफ थिंकिंग ऑफ लाईफ, द सोशल पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन्स अँड देअर रिलेशन्स टू लर्निंग एज्युकेशन अँड द आर्ट्स, दीज आर डॅश डॅश। त्याचं योग्य उत्तर आहे डी, इंडस्ट्री, डेमोक्रेसी, क्लास, आर्ट अँड कल्चर। 10 नंबरचा प्रश्न आहे, द टर्म सिम्युलेशन अँड सिम्युलेक्रा आर असोसिएटेड विथ। त्याचे योग्य उत्तर आहे सी, जीन बॉन्ड्रिल्यार्ड। 11 नंबरचा प्रश्न आहे, ऑल साऊंड ऑफ इंग्लिश आर आर्टिक्युलेटेड विथ डॅश डॅश। योग्य उत्तर आहे बी, पल्मोनिक एग्रेसिव्ह एअरस्ट्रीम मेकॅनिझम। 12 नंबरचा प्रश्न आहे, इन विच इयर डिड द ब्रिटिश पार्लमेंट इंट्रोड्यूस द ड्रामा रिफॉर्म बिल इन ऑर्डर टू स्ट्रेंथन द नेटिव्ह ट्रेडिशन ऑफ द ब्रिटिश ड्रामा। योग्य उत्तर आहे बी, 1832।
13 नंबरचा प्रश्न आहे एक्सप्लोरेटरी स्टडीज आर ॲप्रोप्रिएट फॉर सम पर्सिस्टन्स फेनोमेनन लाईक डॅश डॅश. त्याचं योग्य उत्तर आहे ऑल, म्हणजे हे सर्व उत्तर बरोबर आहेत. 14 नंबरचा प्रश्न आहे जोनाथन स्विफ्ट्स द बॅटल ऑफ बुक्स इज ॲन डॅश डॅश. त्याचं योग्य उत्तर आहे ए अँड सी. 15 नंबरचा प्रश्न आहे फॉर द डिकन्स्ट्रक्शनिस्ट मिनिंग रिझल्ट फ्रॉम. योग्य उत्तर आहे डी द इंटरप्ले ऑफ वर्ड्स यूज अँड नॉट यूज. 16 नंबरचा प्रश्न आहे जवाहरलाल नेहरूज ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वॉज रिटन सिरियली इन द फॉर्म ऑफ लेटर टू. योग्य उत्तर आहे सी हिज डॉटर इंदिरा. 17 नंबरचा प्रश्न आहे कास्ट हायरार्की अँड जेंडर हायरार्की आर द ऑर्गनायझिंग प्रिन्सिपल ऑफ द ब्राह्मणिकल सोशल ऑर्डर अँड आर क्लोजली interconnected. The conceptualized term for exploring this relationship as an used by feminist historians like Uma Chakravarti is dash dash. योग्य उत्तर आहे बी ब्राह्मणिकल पॅट्रिआर्की. 18 नंबरचा प्रश्न आहे पी एम नित्यानंदन नॉवेल लॉंग लॉंग डे इज डॅश डॅश. योग्य उत्तर आहे डी अ कॅम्पस नॉवेल. 19 नंबरचा प्रश्न आहे हु इज द नॅरेटर इन ब्राउनिंग्स पोयम माय लास्ट डकेट. योग्य उत्तर आहे सी द डक ऑफ फेरेरा. 20 नंबरचा प्रश्न आहे अ वुमन इज नॉट बॉर्न बट मेड इज सेड बाय डॅश डॅश. योग्य उत्तर आहे सी सायमनी डी बेववेयर. 21 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट शुड बी द रिसर्चर प्रायमरी डू फॉर फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम. योग्य उत्तर आहे ए रिव्ह्यू द रिलेव्हंट लिटरेचर. 22 नंबरचा प्रश्न आहे नीरज चौधरी द ऑटोबायोग्राफी ऑफ अननोन इंडियन इज डेडिकेटेड टू हिज. त्याचे योग्य उत्तर आहे ए मेमरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. 23 नंबरचा प्रश्न आहे हु इज द फर्स्ट अमेरिकन ड्रामाटिस्ट टू एव्हर रिसीव द नोबेल प्राइज. त्याचं योग्य उत्तर आहे बी ऑगेनी ओनेल. 24 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग एज डज पॉप बिलॉंग टू. योग्य उत्तर आहे सी न्यू क्लासिकल एज. 25 नंबरचा प्रश्न आहे व्हॉवेल ऑफ इंग्लिश आर प्रोड्यूस विथ. योग्य उत्तर आहे सी ओपन ॲप्रॉक्झिमेशन. 26 नंबरचा प्रश्न आहे युजेनी ओनेल्स प्ले ऑन द सायकोलॉजी ऑफ कॉलोनियलिझम अँड इम्पेरियलिझम इज. योग्य उत्तर आहे इम्पेरियर जोन्स. 27 नंबरचा प्रश्न आहे द कॉन्सेप्ट ऑफ नेगेटिव्ह कॅपेबिलिटी इज सेड टू हॅव बीन कॉइन बाय. त्याचे योग्य उत्तर आहे बी जॉन कीट्स. 28 नंबरचा प्रश्न आहे महात्मा गांधी सेड टू द टास्क ऑफ मेकिंग हिमसेल्फ अँड इंग्लिश जेंटलमॅन इन. योग्य उत्तर आहे ए लंडन. 29 नंबरचा प्रश्न आहे सोशलिस्टिक फॅमिलियर रिलिजियस पब्लिशिंग अँड डिस्ट्रीब्युशन कल्चर इन्फॉर्मेशन न्यूज एट्सेट्रा अँड देअर व्हेरियस असोसिएटेड institutions comprise an Althusserian theory is. योग्य उत्तर आहे सी द आयडिओलॉजिकल स्टेट ॲपरेटस. 30 नंबरचा प्रश्न आहे फ्रेंड्स फायनान्स रिचेस ऑफ द अर्थ इज अबाउट पोस्ट कॉलोनियलिझम.
31 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ फंडामेंटल रिसर्च. योग्य उत्तर आहे डी टू ॲडव्हान्स द फ्रंटियर्स ऑफ नॉलेज. 32 नंबरचा प्रश्न आहे हू रॉट द जंगल बुक. योग्य उत्तर आहे रुडयार्ड किपलिंग. 33 नंबरचा प्रश्न आहे सलमान रश्दीज नॉवेल सेम इज रिटन ऑन डॅश डॅश. योग्य उत्तर आहे सी द पॉलिटिकल सिच्युएशन्स इन पाकिस्तान. 34 नंबरचा प्रश्न आहे हू अमंग द फॉलोइंग पोएट्स रोट वेन लिलॅक्स लास्ट इन द डुरेंट ब्लूम. डी. योग्य उत्तर आहे बी वॉल्ट व्हिटमॅन. 35 नंबरचा प्रश्न आहे अ WH क्वेश्चन इन इंग्लिश इज स्पोकन विथ अ. योग्य उत्तर आहे फॉलिंग टोन. 36 नंबरचा प्रश्न आहे हु इज द ऑथर ऑफ थिएटर ऑफ द हिंदूज. योग्य उत्तर आहे HS विल्सन. 37 नंबरचा प्रश्न आहे मैथ क्रिटिसिझम इज असोसिएटेड विथ. योग्य उत्तर आहे नॉर्थ्रॉप फायर. 38 नंबरचा प्रश्न आहे अ सेल्फ विल्ड गर्ल हू अटेंडेड लंडन अँड कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीज फ्रॉम 3 years अँड केम विदाऊट डिग्री अँड लेटर बिकम अ फेमस पोएट. योग्य उत्तर आहे बी सरोजिनी नायडू. 39 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज मेन्शन बाय एडवर्ड सेड इन कल्चर अँड इम्पेरियलिझम 1994 ॲज अ prototypical modern realistic novel dash dash and certainly not accidentally. It is about a European who creates a fiefdom for himself on a distant non-European island. योग्य उत्तर आहे रॉबिन्सन क्रुसोई. 40 नंबरचा प्रश्न आहे ग्रीन स्टडीज इज अनदर नेम फॉर. योग्य उत्तर आहे ए इको क्रिटिसिझम. आता बघा ह्या ठिकाणी एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅराग्राफमधून आपल्याला 41 ते 44 नंबरचे प्रश्न हे सोडवायचे आहेत. चला तर आपण बघू 41 ते 44. बघा 41 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट मेक्स वेवर्ली विजिट द हायलँड. योग्य उत्तर आहे बी हिज रोमॅन्टिक डिस्पोजिशन. 42 नंबरचा प्रश्न आहे हू सेव वेवर्ली फ्रॉम गोइंग टू प्रिझन. योग्य उत्तर आहे सी रोज. 43 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट डिड द सक्सेस ऑफ द नॉवेल वेवर्ली डू टू स्कॉट्स करिअर. योग्य उत्तर आहे ए ही टर्न डिसिसिव्हली फ्रॉम पोएट टू फिक्शन. 44 नंबरचा प्रश्न आहे द मिनिंग ऑफ द वर्ड ॲनोनिमस इज डॅश डॅश. योग्य उत्तर आहे डी अननोन ओरिजिन. 45 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट इज द मेन मोटिव्ह फॉर रिसर्च. योग्य उत्तर आहे सी क्युरिओसिटी फ्रॉम अननोन. 46 नंबरचा प्रश्न आहे सलमान रश्दीज द जगर स्माइल इज अ. योग्य उत्तर आहे ट्रॅव्हलॉग. ए ट्रॅव्हलॉग. 47 नंबरचा प्रश्न आहे VS नायपॉल्स नॉवेल द मॅस्टिक मेजर इज सेट इन डॅश डॅश. योग्य उत्तर आहे त्रिनिदाद. 48 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग पोएम्स वॉज नॉट रिटन बाय जॉन डोनी. योग्य उत्तर आहे सी द डेफिनेशन ऑफ लव. 49 नंबरचा प्रश्न आहे फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट सिलेक्ट द ऑथर हू कॉमेंटेड क्रिटिकली ऑन द लिमिटेशन्स ऑफ इंडियन स्कॉलरशिप ऑन क्लासिकल ड्रामा ऑफ इंडिया. योग्य उत्तर आहे हेनरी H. वेल्स. 50 नंबरचा प्रश्न आहे द नंबर ऑफ कार्डिनल वॉवेल ॲज अ डिवाइस बाय डॅनियल जॉन्स इज. योग्य उत्तर आहे बी 8. 50 नंबरचा प्रश्न आहे लिबरल ह्युमॅनिझम सीज द इंडिव्हिज्युअल ॲज. योग्य उत्तर आहे सी युनिफिल्ड अँड सेल्फ डिटर्मिनिंग. 52 नंबरचा प्रश्न आहे हू रोट लिटरेचर अँड डॉग्मा. योग्य उत्तर आहे ए मॅथ्यू अर्नोल्ड.
53 नंबरचा प्रश्न आहे, हु इज द ऑथर ऑफ द बुक इंडिया रेकॉर्ड? योग्य उत्तर आहे कॉर्नेलिया सोराबजी. 54 नंबरचा प्रश्न आहे, एडवर्ड सेड टॉक अबाउट? योग्य उत्तर आहे ए, ओरिएंटलिझम. 55 नंबरचा प्रश्न आहे, द वर्ड सिंग सॉन्ग इज एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश? योग्य उत्तर आहे रिडब्ल्युकेशन. 56 नंबरचा प्रश्न आहे, इन विच प्ले डिड द फ्रेंच ड्रामाटिस्ट जीन एनोइल मॉडर्नलाइज द ग्रीक माइथ? योग्य उत्तर आहे अँटिगॉन, सी नंबरचा. 57 नंबरचा प्रश्न आहे, स्टडिंग अ टेक्स्ट विदाउट टेकिंग इनटू अकाउंट एनी आउटसाइड इन्फ्लुएन्स इज ऑन ऑफ द मेन फीचर्स ऑफ? योग्य उत्तर आहे डी, फॉर्मलिस्ट क्रिटिसिझम. 58 नंबरचा प्रश्न आहे, क्रिटिकल ॲनालायझिंग रिअलिझम विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स सजेस्ट not simply that text come to a literal clause but that their formal design or narrative movement constructs a position for the reader that reinforces a dominant view of the world? योग्य उत्तर आहे सी, कॉग्निटिव्ह मॅपिंग. 59 नंबरचा प्रश्न आहे, स्पेन्सर्स इपिथेलिमियन इज? योग्य उत्तर आहे सी, अ वेडिंग हॅम. 60 नंबरचा प्रश्न, आर्क नारायण's फर्स्ट नॉवेल स्वामी अँड फ्रेंड्स वॉज पब्लिश इन 1935. 61 नंबरचा प्रश्न आहे, कार्नियल सोराबजी अँड सरोजिनी नायडू वेअर प्रॉमिनंट पोएट्स इन पब्लिक लाईफ असोसिएटेड विथ? योग्य उत्तर आहे ए, वुमन्स कॉजेस अँड पॉलिटिक्स ड्युरिंग ब्रिटिश रूल. 62 नंबरचा प्रश्न आहे, ॲडॉप्ट, ॲडॅप्ट अँड एडेप्ट आर फ्रेजेस डॅश डॅश? योग्य उत्तर आहे पोस्ट कोलोनियलिझम. 63 नंबरचा प्रश्न आहे, हु रोट द बिब्लिओग्राफी द ग्रेट इंडियन वे अ लाईफ ऑफ महात्मा गांधी? योग्य उत्तर आहे बी, राजाराव. 64 नंबरचा प्रश्न आहे, इन जॉन ड्रेडन्स इसे ऑन ड्रामाटिक पोएजी हु रिप्रेझेंट ड्रेडन? योग्य उत्तर आहे सी, नेंडर. 65 नंबरचा प्रश्न आहे, माय माइंड माय सोल ग्रो लॉंगर दॅन ऑल स्पेस? योग्य उत्तर आहे सी, श्री अरविंदो. 66 नंबरचा प्रश्न आहे, इन विच अमंग द फॉलोइंग द ऑथर इज रिप्लेस्ड बाय रीडर ॲज द सेंट्रल एजन्सी इन क्रिटिसिझम? योग्य उत्तर आहे डी, स्ट्रक्चरलिझम. 67 नंबरचा प्रश्न आहे, सिलेक्ट फ्रॉम द लिस्ट द टायटल ऑफ द बुक बाय एडवर्ड सेड विच डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन इम्पेरियल कल्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ नॉवेल? योग्य उत्तर आहे डी, कल्चर अँड इम्पेरियलिझम. 68 नंबरचा प्रश्न आहे, इन विच सिटी वॉज जेम्स जॉयसी नॉवेल अग्लेसेस पब्लिश ऑन 2 फेब्रुवारी 1922? योग्य उत्तर आहे सी, पॅरिस. 69 नंबरचा प्रश्न आहे, मिल्टन्स पॅराडाईज रेगेन इज अ सिक्वेल ऑफ? योग्य उत्तर आहे पॅराडाईज लॉस्ट. 70 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ ब्लेंडिंग? योग्य उत्तर आहे ए, स्मॉग. 71 नंबरचा प्रश्न आहे, मिनिमम डिस्टिंक्टिव्ह युनिट इन द साऊंड सिस्टीम ऑफ लँग्वेज इज कॉल्ड डॅश डॅश? योग्य उत्तर आहे सी, फोनेम. 72 नंबरचा प्रश्न आहे, टी.एस. इलियट फर्स्ट प्ले वॉज डॅश डॅश? योग्य उत्तर आहे डी, स्विनी ॲगोनेस्टेस. 73 नंबरचा प्रश्न आहे, द कंजक्शन नायदर नॉर इज ॲन एक्झाम्पल ऑफ? योग्य उत्तर आहे सिंटॅक्टिक
नेगेशन, सिंटॅक्टिक नेगेशन. 74 नंबरचा प्रश्न आहे, द टर्म फॉर ग्राउंडिंग इज असोसिएटेड विथ डॅश डॅश. योग्य उत्तर आहे द प्रज्ञा स्कूल. बी नंबरचा उत्तर आहे. 75 नंबरचा प्रश्न आहे, विच फॉरेन पब्लिशिंग हाऊस फर्स्ट पब्लिश टॅगोर्स ट्रान्सलेशन ऑफ गीतांजली. याचं उत्तर आहे नो ऑप्शन इज करेक्ट. 76 नंबरचा प्रश्न आहे, द वर्ल्ड अन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन ही गेव टू हिज नॉवेल अ डिझाईन दॅट वॉज आर्किटेक्चरियल एम्प्लॉईंग इज circumstances in the narration to one accumulated effect speak value of the craftsmanship of dash 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 dash. योग्य उत्तर आहे ए थॉमस हार्डी. 77 नंबरचा प्रश्न आहे, हु सक्सेड वर्ड्सवर्थ ॲज द पोएट लॉरेंटे. योग्य उत्तर आहे बी अल्फ्रेड लॉर्ड टेनेसन. 78 नंबरचा प्रश्न आहे, द थेरिस्ट हु डिस्कस अबाउट ॲक्च्युअल रीडर अँड इम्प्लाइड रीडर इज डॅश डॅश. योग्य उत्तर आहे शी वुल्फ गँग आयसर. 79 नंबरचा प्रश्न आहे, जॅकीज डेरिडा ड्रॉज अटेन्शन टू द नेसेसिटी ऑफ borrowing one's concepts from the text of heritage, which is more or less coherent or ruined. He argued that therefore every discourse is. योग्य उत्तर आहे सी ब्री कॉलियर. 80 नंबरचा प्रश्न आहे, हु अमंग द फॉलोइंग पोएट्स रोट द पोएम entitled टू ब्रुकलेन ब्रिज. योग्य उत्तर आहे हार्ड क्रेने. 81 नंबरचा प्रश्न आहे, मेरी सेलीज नॉवेल फ्रँकेनस्टेन इज ॲन एक्झाम्पल डॅश डॅश. योग्य उत्तर आहे बी अँड डी. गॉथिक नॉवेल आणि इपिस्टोलरी नॉवेल. 82 नंबरचा प्रश्न आहे, सर डेव्हिड लॉरेन्सेस सटायर ऑफ द ट्रायड एस्टेटिस इज कॉल्ड डॅश डॅश. योग्य उत्तर आहे डी मोरॅलिटी प्ले. 83 नंबरचा प्रश्न आहे, द जपानीज फिल्म व्हर्जन ऑफ मॅकबेथ डॉन बाय अकिरा कुरोसावा वॉज टायटल ॲज. योग्य उत्तर आहे ए थ्रोन ऑफ ब्लड. 84 नंबरचा प्रश्न आहे, इन द सेंटेन्स द मॅन हू वॉन द नोबल प्राइज इज ॲन इकॉनॉमिस्ट, द अंडरलाइन लिंग्विस्टिक युनिट इज ॲन डॅश डॅश. योग्य उत्तर आहे रिलेटिव्ह क्लॉज. 85 नंबरचा प्रश्न आहे, हू सेड दॅट द मॉडर्न वेस्टर्न वर्ल्ड इज द ग्रिप ऑफ सो कॉल्ड डिस्कर्सेस. योग्य उत्तर आहे बी फॉकल्ट मायकल. 85 नंबरचा झालेला आहे 86 नंबरचा प्रश्न आहे, फ्रेडरिक जेम्सन व्ह्यू दॅट थर्ड वर्ड टेक्स्ट आर नेसेसरीली नॅशनल ॲलेगरीज हॅज बीन क्रिटिक्स बाय ऐजाज अहमद प्रायमरी बाय विच ऑफ द फॉलोइंग आर्ग्युमेंट. योग्य उत्तर आहे द नॉन वायबिलिटी ऑफ होमोजिनियस नोशन ऑफ द थर्ड वर्ड. 87 नंबरचा प्रश्न आहे, लॉन्गिनस ऑन द सबलाइम इज रिटन इन डॅश डॅश. योग्य उत्तर आहे एपिस्टोलरी फॉर्म. 88 नंबरचा प्रश्न आहे, अपील टू द ख्रिश्चन पब्लिक इज रिटन बाय डॅश डॅश. योग्य उत्तर आहे बी राजाराम मोहन रॉय. 89 नंबरचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग नॉवेल्स डज द कॅरेक्टर ऑफ लोलेस ॲपियर. योग्य उत्तर आहे क्लॅरिसा. 90 नंबरचा प्रश्न आहे, जी एम सँगे
इज नोन फॉर पॅगॅनिझम इन हिज मच डिस्कस प्ले. योग्य उत्तर आहे द रायडर टू द सी. 91 नंबरचा प्रश्न आहे हू ॲट्रिब्यूट्स द नॉवेलिस्टिक negotiations of tradition and modernity to the double burden on the shoulders, the Alps of European tradition and the Himalayan of my India past. योग्य उत्तर आहे सी मुल्कराज आनंद. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्याच आपण टेस्ट सिरीज सोडवतो तर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्याला नेमके प्रश्न कसे विचारले जातात हे लक्षात येते. 92 नंबरचा प्रश्न आहे द टचस्टोन मेथड वॉज इंट्रोड्यूस इन लिटररी क्रिटिसिझम बाय डॅश डॅश. योग्य उत्तर आहे ए मॅथ्यू अर्नोल्ड. 93 नंबरचा प्रश्न आहे इन फौकल्डियन अंडरस्टँडिंग पॉवर इज डॅश डॅश. योग्य उत्तर आहे सी अ प्रोडक्टिव्ह नेटवर्क दॅट रन्स थ्रू द होल सोशल बॉडी. 94 नंबरचा प्रश्न आहे रिचर्ड हॉगर्ट इज असोसिएटेड विथ. योग्य उत्तर आहे कल्चर स्टडी. 95 नंबरचा प्रश्न आहे ब्युटीज इन वेन देअर प्रिटी आईज मे रोल चार्म्स स्ट्राइक द साइट बट मेरिट विन्स द सोल. इन विच कॅन्टो ऑफ द रेप ऑफ द लॅक डू द अबव लाईन्स अपियर. योग्य उत्तर आहे ए कॅन्टो 5. 96 नंबरचा प्रश्न आहे विच वॉज नॉट द अर्ली इंग्लिश हिस्ट्री प्ले इन द फॉलोइंग लिस्ट. योग्य उत्तर आहे सी राल्फ रॉयस्टर डॉयस्टन. 97 नंबरचा प्रश्न आहे लुइजी मॉन्ट्रोज इसे सॅपिंग फंटासीज इज अ फाइन एक्झाम्पल फॉर न्यू हिस्टोरिझम. 98 नंबरचा प्रश्न आहे इन्फ्लुएन्स बाय सॉर्सर इन अंडरस्टँडिंग लँग्वेज ॲज सिस्टम ऑफ स्ट्रक्चर डिफरंट लँग्वेज सिग्निफाईज. योग्य उत्तर आहे डी द फॉर्मल रूल्स अँड कन्व्हेन्शन्स दॅट ऑर्गनाइज लँग्वेज. 99 नंबरचा प्रश्न आहे फिलिप सिडने ॲस्ट्रोपेल अँड स्टेला वॉज रिटन इन द इयर. योग्य उत्तर आहे नो ऑप्शन इज करेक्ट. 100 नंबरचा प्रश्न आहे इन विच इयर वॉज टोबी स्मॉलेट्स नॉवेल द ॲडव्हेंचर्स ऑफ रोड्रिक्स रँडम फर्स्ट पब्लिश. योग्य उत्तर आहे सी 1748. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण MAG गुरु किड्स टेक या माध्यमातून इंग्रजीची जी क्वेश्चन पेपर आहे ती इंग्रजीची क्वेश्चन पेपर ह्या ठिकाणी एक टेस्ट सिरीजच्या स्वरूपामध्ये बघितलेलं आहे. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला MAG गुरु किड्स टेक ह्या चॅनलवर टाकल्यानंतर ही माहिती लगेच मिळणार आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.